ही लढाई नुसती उरणची नाही तर महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाची लढाई आहे। ही क्रांतिकारकांची भूमी आहे। स्वातंत्र्य चळवळीचे महत्त्व या भूमीला आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये महाराष्ट्रातले कार्यकर्ते लढले आहेत। या लढ्यात आगरी समाजाच्या कार्यकर्त्यांचे योगदान आहे। आपल्या हक्काचा उमेदवार मनोहर भोयर यांना विधानसभेत पाठवा, त्यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन शिवसेनेचे संजय राऊत यांनी उरण येथे महाविकास आघाडीचे विधानसभेचे अधिकृत उमेदवार माजी आमदार मनोहर भोयर यांच्या प्रचारार्थ शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत केले। नरेंद्र मोदीचं राज्य दिल्लीतून आपण जवळ घालवलेलं आहे। महाराष्ट्रात ज्या वेळेला 23 तारखेला ज्या क्षणी महाविकास आघाडीचं सरकार स्थानापन्न होईल, पुढल्या 5 महिन्यामध्ये नरेंद्र मोदी दिल्लीतून गेलेले असतील। मला गंमत वाटते, मी उरणमधून मला शेत होतो, मनोहर शेठ होते, सगळे कार्यकर्ते। मी तर असं ऐकलं की ते तुमचे जे आमदार आहेत त्यांनी 6 की 10 हजार कोटीची कामं इथे केली। 6,500 कोटी झालं काय? एखादं राज्याचं बजेट नसतं एवढं, पण उरणच्या रस्त्यावर दिसत नाही, आजूबाजूला दिसत नाही काय विकास आहे काय नाही। जसं आमचा कपिल पाटील होते तिकडे भिवंडीमध्ये 33,000 कोटीची कामं केली म्हणे। अरे पैसा आणता कुठून? 33,000 कोटीचं कामं केलेला कपिल पाटलांचा पराभव झाला, आमच्या बाळाई मामाने केला, भूमिपुत्रच। तर 6,000 कोटीवाला बोगस कुठे टिकणार आहे? हा सुद्धा जाणार त्या महाराष्ट्रामध्ये आता कोणतंही खोटं काम टिकणार नाही। आमदारांचा प्रतिसाद जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेला आहे। कालच आदित्य साहेबांची सभा मोपाडा येथे या ठिकाणी झाली, त्याही ठिकाणी उत्कृष्ट प्रतिसाद बघायला मिळाला। आज या ठिकाणी संजय राऊत साहेब आले होते, आपण या ठिकाणी आजची सभा स्वतः बघितलेली आहे आणि मतदार महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून अखंड उरण विधानसभेची जनता ही माझ्याच पाठीमागे उभी आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित आहे। महाविकास आघाडीचा माझा पूर्ण मशाल आहे आणि ही मशाल गेले लोकसभेपासून मी आज सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे आणि मी 2019ला मला पराभव झाल्यानंतर 80 दिवस घरी बसलो नाही। त्यामुळे उरण विधानसभेची जनता मनोहर भोयरला चांगल्या प्रकारे ओळखत आहे। जो माझ्या विरुद्ध उमेदवार महाविकास आघाडी सांगतो तिथं मात्र तो अपक्ष उमेदवार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार नाही आणि उरणच्या जनतेला माहीत आहे की वेळेवर येणारा माणूस तिथं मात्र याला महाविकास आघाडीचा एकही मतदार मतदान करणार नाही। शेतकरी कामगार पक्षाचे राजेंद्र पाटील हे आज माझ्या पाठीवर खंबीरपणे उभे आहेत। त्याचं कारण एकच की त्याला हे पटलं नाही, महाविकास आघाडी असताना त्या तिथं मात्र उभा राहिला, त्यामुळे माझ्या पाठीवर राजेंद्र पाटील आहे। आज या ठिकाणी या विधानसभेमध्ये जो आमदार आहे तो समाजाला हे समजते, वेगवेगळ्या त्याचा उद्याचा वर्तन आपल्याला बघायला मिळतो। त्यामुळे या उरणच्या जनतेने ठरवलेलं आहे की आता आपल्या समाजाचा माणूस एक चांगलं संयमी नेतृत्व मनोहर भोयर याला निवडून द्यायचं हे त्याने ठरवलेलं आहे आणि 20 तारखेला नक्कीच मला विजयाचं मशालवर सगळ्यांचं वोट जाईल आणि 23 तारखेला माझा विजय निश्चित। विकासाचे मुद्दे या ठिकाणी उरण आज उरणला सभा होत आहे। उरणला खऱ्या अर्थानं पाण्याचं खूप दुर्लक्ष आहे। पाणी जानेवारीपासून 2 महिन्यामध्ये पाणी केवळ चालू ठेवावं लागते। भारतीय धरणाची उंची वाढली नाही, त्यामुळे त्या धरणाची उंची वाढून लोकांना चांगलं पाणी देण्याचा आपण प्रयत्न करू। त्या ठिकाणी उरणमध्ये हॉस्पिटल नाही, त्या हॉस्पिटल बांधण्याचा शासनाकडून काम चालू होणार आहे। ते हॉस्पिटल लवकरात लवकर पूर्ण करून अंबेडकरच्या हॉस्पिटलच्या जनतेला देण्याचं काम करणार आहे। त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज नाही, इंजिनिअरिंग कॉलेज व्हावं, त्याचबरोबर कम्युनिटी सेंटर पाहिजे, एखादं
एखाद्या मोठ्या कम्युनिटी बिल्डर असल्यानं इथल्या लोकांना करण्याचं काम पाहिजे, चांगलं गार्डन पाहिजे, नाना पार्क पाहिजे. त्या सर्व गोष्टी आणि सर्वात महत्वाचं या परिसरामध्ये डेव्हलपमेंट असेल, हा तरुण तरुणीला या ठिकाणी वस्त्र उपलब्ध करून देणं, या सर्व गोष्टी माझ्या समोर आहेत. आपल्याला माहिती आहे बदला लोकशाहीमध्ये बदला आपण कसा घेऊ शकतो. ही लोकशाही प्रत्येक मतदार राजा असतो. एखाद्या समाजाच्या विरुद्ध जर उद्धट वर्तन आलं तर समाज त्याला त्याची जागा दाखवत असतो. मग त्या ठिकाणी मनोरवीर उद्धट राहिला तर मनोरवीरला सुद्धा समाज जागा दाखवेल. त्यामुळे आपल्याला होणारे दिवस लवकरच समजणार आहे. समाजाच्या विरुद्ध कुठलाही मराठा समाजाचे नागरिक असेल, या देशातला या राज्यातला छत्रपती शिवरायांच्या 18 पगड जातीतला कुठलाही समाज असेल. वार्तांकन ब्युरो रिपोर्ट उरण.